नमस्कार. मी अनिल सुधाकर पडतुरे. माझे वडील कैलासवासी सुधाकर रामचंद्र पडतुरे हे एक लेखक होते. 2015 साली त्यांचे निधन झाले. आज 2025 साली सप्टेंबर महिन्यामध्ये मला त्यांच्या जुन्या कथा सर्व सापडल्या आमच्या घरामध्ये. इतके वर्ष गेले 10 वर्ष झाले आम्ही जवळपास ते एक लेखक होते ही गोष्ट विसरूनच गेलो होतो. केवळ वडील म्हणूनच त्यांच्याकडं आम्ही बघत होतो मी. पण या कथा बघितल्यावरती आणि वाचल्यावरती मला असे जाणवले, की आपण कायमस्वरूपी या गोष्टींचं जतन करून ठेवलं पाहिजे. म्हणजे पुढच्या पिढीला समजा यदाकदाचित त्यांनी वाचली, तर वाचणं तर शक्यच नाही सध्याच्या या युगामध्ये. ते ऐकू शकतात. म्हणून मी हा उपक्रम एक करायचा विचार करतोय, की ज्याच्यामध्ये माझ्या वडिलांच्या प्रकाशित ज्या गोष्टी आहेत, लघुकथा, त्या मी ऑडिओ व्हिडिओ माध्यमामध्ये जतन करून ठेवणार. त्याचबरोबर त्यांच्या 3 कथा अशाही सापडलेल्या आहेत, की ज्या प्रकाशित झालेल्या नाही आहेत, परंतु परंतु त्यांचे हस्तलिखित माझ्याकडं उपलब्ध आहे. तर त्याही कथांचं मी जतन करून ठेवणार आहे. आशा आहे तुम्ही कधी ऐकलात हा माझा कार्यक्रम, तर या कथा निश्चित तुम्हाला आवडतील. धन्यवाद. तर ही सुधाकर पडतुरे यांनी लिहिलेली त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झालेली आहे स्वराज्याच्या 6 जून 1964च्या अंकामध्ये. मनोहर मासिकामध्ये 1966 साली लेखकाचे परिचय या नावाखालती त्यांचं एक परिचय देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये वडिलांनी असं त्यांना लिहून पाठवलं होतं, की वयाच्या 20व्या वर्षापासून लेखनास झपाट्याने सुरुवात, पण प्रसिद्धीसाठी काहीच पाठवलं नाही. त्यानंतर 3 वर्षांनी पहिली कथा प्रसिद्ध झाली. ती हीच. तर चला सुरू करूयात ही पहिली कथा. कथेचे नाव आहे बोगनवेलीची फुलं. सुखाची व्याख्या कुणाला करता येत नाही, म्हणून त्या वाचून कुणाचे काही अडून राहिलेले नाही. माणूस सुखाचे पोटी जन्माला येतो, सारा आयुष्यभर दुःखाचे चटके सोसत सुखाच्या एकुलत्या एक क्षणासाठी जी झिजतो आणि तो क्षण आला की आनंदाने फुलून निघतो. मनापुढं बोगनवेल फुलते, तांबडी फुलं डोळ्यासमोर नाचतात आणि पुन्हा कुठेतरी दडून बसतात. आणि रखरखीत डोंगर माथा मनात वृक्ष आगीचा डोम उसळवतो. वाटतं ही तडफड कशा करता? सुखाच्या एका क्षणासाठी आयुष्यभर झिजणं, सुखाचे प्राप्तीकरता प्रसंगी लाचारी पत्करणं किडामुंगीचे आयुष्य आहे. हेच किडामुंगीचं आयुष्य जगण्याकरता मी आता शिकून मोठा झालो होतो. BSc झालो होतो, ते नोकरी करता. महिन्याकाठी काही रुपये पदरी बांधण्याकरता कॉलेजची 4ही वर्ष उंडारण्यात गेली, मुलींच्या मागं फिरण्यात, त्यांची छेड काढण्यात आणि क्वचित कर्तव्यबुद्धी म्हणून अभ्यासाची पुस्तकं चालण्यात. 4ही वर्षात विशेष असं काहीच घडलं नव्हतं माझ्या आयुष्यात. युनिव्हर्सिटीच्या कृपेने दरवर्षी पास होत गेलो होतो. कॉलेजची 4ही रमणीय वर्ष मागं पडली होती. दूर काटेरी झुडपात मी उभा होतो सुखाची फुलं पाहत. आता निव्वळ पश्चात्ताप मला पोळत होता. नोकरी शोधायला हवी होती. नोकरी शोधणं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर सारा चित्रपट उभा राहतो. मी महिन्याच्या उन्हातल्या सायकलवरून मारलेल्या चक्रा, लांबच लांब डांबरी चकाकणारे रस्ते, त्यातून पाघळणारं डांबर, एम्प्लॉयमेंट ऑफिसमधल्या मेंचट आणि मळगळलेल्या कारकुनांची उपकाराची भावना, टेक्निकल, नॉन टेक्निकल, टेक्निकलचे लांबच लांब क्यू, रजिस्ट्रेशन, रिन्युअल फायलींचे ढीक, पट्टेवाल्याची धावपळ, चौकोनी चेहऱ्याच्या लेडी टायपिस्टची शिळी उबट नजर, उमेदवारांचे बेहाय चेहरे, मानेवरच्या सुरकुत्या, चकाकणारे तेलकट चेहरे आणि पिवळ्या हत्तीचा हिरव्या शेऱ्याचा निष्क्रिय धूर. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये चक्रा मारून आलो होतो. मानेत रुतणारे स्टारचे शर्ट घालून नोकरीची याचना करून थकलो होतो. कधी कधी मी आणि माझं मन. चेहऱ्यावरचं खोटं हास्य आता संपलेलं होतं. काहीतरी म्हणून काम कराल का? हे म्हणून काम कराल का? वी विल गिव्ह यू 100 रुपीज ॲज स्टार्ट. देन देअर आय ब्राईट प्रॉस्पेक्टस फॉर यू. विल यू वर्क? वी रिग्रेट दॅट द व्हेकन्सी हॅज ऑलरेडी बीन फिल्ड अप. खोट्या विनंत्या करणाऱ्या रुबाबदार व्यक्तींना आणि मागाहून दिलगिरी प्रकट करणाऱ्या परदेशी फर्म्स यांना मी विटलो होतो. सहज एक दिवस मनात कल्पना आली, आपल्याच कॉलेजच्या लॅबोरेटरीमध्ये डेमॉन्स्ट्रेशन म्हणून काम केलं तर. लगेच मी अर्ज टाकला, प्रिन्सिपलना भेटून आलो आणि एक दिवस सरांनी माझ्या हातात अपॉइंटमेंट ऑर्डर टाकली. नोकरीची धावपळ आता संपली होती. डेमॉन्स्ट्रेटरची नोकरी मिळताच मी भलताच सुखावलो. प्री डिग्रीच्या बॅचेस मला मिळाल्या होत्या.
प्री डिग्रीच्या बॅचेस म्हणजे कॉलेजच्या उंबरठ्यावरची दिडमुल मुलं आणि दुसऱ्याचे लक्ष सहज खेचून घेणाऱ्या मुली. मुलांना नीट समजून सांगायचं, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. टीचिंग इज अ मिशन अँड नॉट प्रोफेशन वगैरे ध्येयवाद मनाशी बाळगून मी मोठ्या उत्साहाने कामाला सुरुवात केली. ज्या कॉलेजात बंड्या म्हणून घेतलं त्या कॉलेजात मुलं मला सर सर करून माझी त्रेधा उडवत होती. प्रामाणिकपणे मी मुलांना प्रयोग समजावून देत होतो आणि मुलं मन लावून काम करत होती. बरेच दिवस वाट पाहिलेला दिवस उगवला आणि मुलींची बॅच माझ्याकडे आली. कानावरचे फुगे, पदर सारखा करण्याची धावपळ, कोऱ्या पातळाची सळसळ, शेपट्यांचे झटके, गाल फुगून विचार करण्याची खोटी लकब, या सगळ्या गोष्टी मी मुकाट्याने पाहत होतो. मुली मला प्रयोग कसा करायचा ते विचारत होत्या. त्यांच्याशी बोलताना मी वारंवार अडखळत होतो. छातीतील धडधड वाढत होती. कॉलेजच्या आवारात शिष्टपणे वावरणाऱ्या मुली माझ्यापुढं गायून गरीब झाल्या होत्या आणि मला कसला तरी आसुरी आनंद झाला होता. मी त्यांना पुन्हा पुन्हा प्रयोग करायला लावत होतो. नंबर 3, मी रोल पुकारला. कपाळावरची झुलपे मागं सारली गेली, कानातले डूल हलले, डोळे वर उचलले गेले. येस सर, मंजूर लकेर माझ्या कानावर आली. मी चमकलो आणि नाव वाचलं, लता साठे. लता लता साठे या नावाची ही छोकरी हुबेहूब लता दातारसारखी दिसत होती. लता दातार काळ्या भोर डोळ्यांनी वर्गातल्या मुलांना मोहणारी, प्रश्नाला उत्तर देताना प्रोफेसरना गोंधळात टाकणारी, तिची खांद्यावरची शेपट्याची खेळवण, भुवया तिरप्या करून माना वेळवण्याची पद्धत. क्षणातच मी माझ्या गतजीवनात बुडून गेलो होतो. सर, निळसर पातळातील कोणी मुलगी मायापुढे उभी होती. मी भानावर येत तिच्याकडे पाहिलं. नजरेला नजर भिडली. बुबुळातला छोटा तपकिरी ठिपका आणि निळ्या रंगाची मंद पखरण, तिरप्या रेषा आणि त्यात चमकणारे माझं छोटं प्रतिबिंब. ती प्रयोगातल्या डिफिकल्टीज विचारू लागली आणि मी तिला समजावून देऊ लागलो. तिच्या डोळ्याला डोळा देऊ लागलो. भिरभिरत्या पाखरासारखी कॉलेजची पहिली टर्म निघून गेली. बॅचमधल्या मुलामुलींची ओळख झाली. रस्त्यातून पोरकटपणा करण्यात मला आता मजा वाटेनाशी झाली. 4 वर्षात मनात रुजलेली कॉलेजियन वृत्ती कुठल्या कुठं मावळली आणि मी एखाद्या प्रतिष्ठित सद्गृहस्थाप्रमाणे बाहेर हिंडू लागलो. कारण नसताना मनगटी घड्याळात पाहू लागलो. शक्य तितका चौकोनी चेहरा करून वावरू लागलो. रस्त्यावरून जाताना मला अनेक विद्यार्थी भेटू लागले. गुड इव्हनिंग करू लागले. मी सुहास्य मुद्रेने त्याचा स्वीकार करू लागलो. हॅलो सर. मी चमकून पाहिले. निळसर पातळातील निळ्या डोळ्यांची मंदा काटदरे, रोल नंबर 4 माझ्यासमोर सुहास्य मुद्रेने उभी होती. हॅलो, इकडे कुणीकडे? आले होतं जरा खरेदीला, एम्ब्रॉयडरीचं सामान घ्यायचं होतं. छान, म्हणजे अभ्यास कधी करणार? पहिल्या दिवशी नजरेला नजर देताना घाबरलेली ही मंदा माझ्याशी अगदी खेळीमेळीने वागत होती. अगळपगळ गप्पा मारत माझी मैत्री संपादन करीत होती. रस्त्यावर वारंवार ती मला भेटू लागली. माझी खोटी प्रतिष्ठा ढासळली. भावनेचे ओघात मी सापडलो आणि मी अगदी पार बदललो. पुढचा अभ्यास करायचे विचार बारगळले. कॉलेजच्या वातावरणात फिरून रमू लागलो. विचारांच्या धुंदीत दिवस घालू लागलो. मंदाचे निळे डोळे अंतःकरणाचा ठाव घेऊ लागले. उभट चेहऱ्याच्या वासंतीचे लाडीकण समजावणीचं बोलणं माझ्या मनात घुमू लागलं. निष्पाप चेहऱ्यांची साधी भोळी कुंदा भावनेच्या सतारीवर आलाप छेडू लागली. आता खूपच गाढ मैत्री झाली होती. मी कुठल्याशा अनामी खुरहुरीत वावरत होतो. माथेरानची ट्रिप निघाली. मुलं माझ्याकडे आली. सर, तुम्ही ट्रिपला आलंच पाहिजे म्हणून आग्रह करू लागली. मी विचार करू लागलो. उद्या सांगीन म्हणून त्यांना धुडकावून लावलं. जरा वेळानं मंदा काटदरे आत आली. सर, तुम्ही ट्रिपला येणार ना? छे बुवा, मला तर त्या दिवशी अजिबात वेळ होणार नाही. सर, असं कसं करता हो? आम्ही तरी काय फक्त तुमच्याकरता ट्रिप काढली? ते काही नाही, आलंच पाहिजे तुम्ही. मंदाच्या लाडीक विनंतीला मी बळी पडलो आणि ट्रिपला गेलो. मुलींची गाणी, मुलांचं एकतर्फी कुंजन, फिश पॉन्ड्स, कुंदाचा तांबडा स्वेटर, ट्रान्झिस्टर, सगळी मुलं मुली कुठं कुठं गेली होती. हॉटेलमध्ये मी एकटाच उरलो होतो. माथेरानची तांबडी माती आणि दाट वनश्री बोलवत होती. मी सिगरेट चिलगावली आणि निळ्या धुराखालती वनश्री न्याहाळू लागलो. मी एकटाच हिंडणार होतो, वेड्यासारखा. दाट झाडीतून धुक्यानं भरलेल्या दऱ्या आणि चित्रविचित्र पक्ष न्याहाळण्याकरता. स्वतःशी गुणगुणत, हातातली किल्ली फिरवत मी चाललो होतो. सिगरेट जळत होती. इतक्यात एक बारीचसा खडा माझ्या अंगावर येऊन आदळला. मी चमकून मागे पाहिले. निळसर पातळ निळे डोळे, ओठावरचा हसू.
बरोबर येऊ तुमच्या? इतक्या रम्य ठिकाणी तुमच्याबरोबर यायला कोण नको म्हणेल? मी तिच्या निळ्या डोळ्यात रोखून पाहिलं. मंदा लाजून खाली पाहत होती. भुरे केस, मधली भांगाची रेष, घनदाट जंगलातून पायवाट धावत होती. मंदा धीटपणे माझ्याबरोबर चालत होती. क्वचित खेटून तर क्वचित अंतर ठेवून. उतारावर पळत होती. गोल साडीत अडखळून सावरत होती. तिचा अवखळपणा मी खोट्या प्रौढत्वाने पाहत होतो. पायवाट संपली होती. कुठल्याशा पॉईंटवर आम्ही आलो होतो. त्या रम्य दृश्यानं बेफान होऊन मी थोडासा पुढं वाकलो. मंदानं माझा हात धरून मागं ओढलं. किती वाकून पाहताय? तुमचा खेळ होतो, पण माझा जीव जातोय. मी मागे वळलो. तुझा? गाल फुगून ती माझ्याकडे पाहत होती. तिच्या नजरेला माझी नजर भिडली होती. तपकिरी ठिपका, निळ्या रेषा आणि माझं छोटंसं प्रतिबिंब. मंदा, या अफाट निसर्गात आपण किती क्षुल्लक आहोत. निसर्गाच्या हिशेबी आपली गणना तरी असेल का? केवढं सुंदर दृश्य हे. वाटतं सरळ अंग झोकून द्यावं, इथून निसर्गाशी एकरूप व्हावं. बेफान होऊन मी बोलत राहिलो आणि मंदा ऐकत राहिली. ती वेळ, तो प्रसंग, सारं काही गोठून जावं. वर्षानुवर्ष असंच चालावं. सुख म्हणजे आणखीन तरी काय? कॉलेजची दुसरी टर्म संपत आली. प्रॅक्टिकल बंद झाली. मुलं मुली लॅबमध्ये येईनाशा झाल्या. मंदा, वासंती, कुंदा कोणी भेटेनाशा झाल्या. आपापल्या अभ्यासात गर्क झाल्या आणि मी मनातल्या मनात कुडू लागलो. बहारलेल्या वृक्षावर वीज कोसळली. हिरवीगार पानं जळून खाक झाली. उरलं ते एक जळकं खोड, एक आठवण. मी एकाकी झालो. एकांतात विचार करण्यात तासनतास घालू लागलो. आणि एक दिवस कॉलेजमधून प्रिन्सिपल साहेबांचं पत्र आलं. त्यांनी एका फॅक्टरीकडे माझं नाव पाठवलं होतं. कॉलेजमधली नोकरी संपली. गावाबाहेरच्या फॅक्टरीत मी काम करू लागलो. प्रिन्सिपलच्या रेकमेंडेशनवर मला चांगली नोकरी मिळाली होती. मी प्रवाहपतीत झालो. दिवसाकाठी 8 तास वृक्ष काम माझ्या गळ्यात पडलं. कॉलेजमधलं खळखळाडीचं जीवन संपलं आणि मी संथ जीवन जगू लागलो. कॉलेजच्या जीवनाची बोगनवेल रसलसली होती. तिचे झुपके मला मोहात पाडत होते. कॉलेजमधली नोकरी मी सोडल्याचं कळताच माझे 1-2 विद्यार्थी घरी येऊन गेले. पण आता त्यांना माझा काहीच उपयोग नव्हता. मीही कॉलेज जीवन विसरण्याचा प्रयत्न करत होतो. पण मंदाची आठवण मला भाजून काढत होती. मंदा, कुंदा कोणीतरी भेटावी म्हणून मी वारंवार हिंडू लागलो. मंदा, कुंदा, वासंती, स्वाती या सगळ्यांबद्दल मला सारखंच आकर्षण वाटत होतं. त्यांच्यातून सरस निरस ठरवण्याची माझी वृत्तीच नाहीशी झाली होती. त्या मला सारख्याच लोभस वाटत होत्या. माझा जीव जातोय म्हणणारी मंदा आणि सदा चिवचिव करणारी स्वाती रस्त्याने चालत चालल्या होत्या. त्यांना पाहताच मी पुढं गेलो आणि म्हणालो, हॅलो. तिराहित्यासारखी नजर टाकून त्या पुढं सरकल्या. भोवया आकसून मंदा उपहासाने हसली. निळसर पातळातील निळ्या डोळ्याची मंदा.